आज आपण विस्मरणात केलेले खूप पौष्टिक असे गोविंद लाडू बनवणार आहोत. त्याला सुदामा लाडूसुद्धा म्हणतात. बनवायला अगदी सोपे आहेत. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हे बनून तयार होतात. तर त्याच्यासाठी एक कढई गॅसवर ठेवायची. त्याच्यामध्ये 1 वाटीभर आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, म्हणजे आपले शेंगदाणे आहेत ते आतपर्यंत छान भाजल्या जातात, म्हणजे लाडवांची चव भन्नाट येते. तर याचं साल आहे ते अगदी सहज निघते, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत. ते आपल्याला एका ताटात काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत. थोडेसे पसरवून ठेवले की पटकन थंड होतात. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे. इथे तुपाचा जास्त वापर करण्याची गरज नाही आहे. तर इथे मी 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्हाला जे इथे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता. बारीक कट करून घेतलेले आहेत. बदाम घेतले, काजू घेतलेले आहेत, पिस्ता, सनफ्लावर सीड आणि पंपकिन सीड घेतलेले आहेत. ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे याची चव भन्नाट येते आणि लाडू खाताना छान मस्त क्रिस्पी हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये लागतात. ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत. तर आपल्या कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला 2 वाट्या पोहे घालायचे आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचे पोहे आपण घेऊ शकतो. तर पोहेसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे पोहे आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत, म्हणजे सगळे पोहे एकसारखे भाजल्या जातात. आणि जेव्हा आपण लाडू बांधतो तर हे क्रिस्पी जेवढे पोहे होतील त्याची चव भन्नाट लागते. हातावर थोडेसे चोळून बघायचे, जर याची पावडर होत असेल तर समजायचे आपले पोहे छान क्रिस्पी झालेले आहेत. क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला हे पोहे आता एका ताटात काढून हे सुद्धा पूर्णपणे थंड करायला ठेवायचे आहेत. तर त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आपले शेंगदाणे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. सगळ्यात खाली आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, म्हणजे ते बारीक होतात. त्याच्यानंतर इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे 1 वाटी, आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि गूळ घेताना एकदम मऊसूत असा गूळ घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल एकदम मऊसूत असा गूळ आहे हा. जर आपला गूळ जास्त कोरडा असेल, कडक असेल तर लाडू बांधताना ते व्यवस्थित वळल्या जात नाहीत, लाडू बांधता येत नाही. त्याच्यासाठी शक्यतो एकदम मऊसूत असा इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे असा गूळ नसेल तर मी पुढे सांगितलेलंच आहे काय करायचं आहे, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे पोहे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यावर टाकायचे. त्याप्रमाणे आपल्याला लेअरिंग करायची, म्हणजे गूळ व्यवस्थित पोहे आणि शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतात. याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत आपण भाजलेले तर ते अर्धे टाकायचे आहेत आणि अर्धे आपण तसेच ठेवणार आहोत. याच्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. एकदाच मिक्सरला फिरवायचं नाही आहे, नाही तर आपण कंटिन्यूस मिक्सरला फिरवलं तर काय होतं, शेंगदाण्याचं तेल सुटतं. त्याच्यासाठी आपल्याला चालू बंद करत करत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर तुम्ही हे पाहू शकता एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे. ते ताटामध्ये काढून घ्यायचे. गूळ आपला चांगला होता म्हणून हे मिश्रण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे, अजिबात कोरडं झालेलं नाही आहे. जर तुमचा गूळ मऊ नसेल तर यावेळेस काय करायचं, या मिश्रणामध्ये आपल्याला तूप गरम करून टाकायचं आहे आणि ज्या साईजचे हवे त्या साईजचे इथे लाडू वळून घ्यायचे. तर गूळ चांगला असेल तर अजिबात आपल्याला याच्यामध्ये तूप टाकण्याची गरज पडत नाही. मला अजिबात तूप टाकण्याची गरज पडलेली नाही आहे आणि लाडू अगदी सहज वळल्या जातात ते. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज लाडू वळल्या जातात ते. मस्त असे हेल्दी आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत. तर या जन्माष्टमीला नक्की बनवा. झटपट तयार होणारे सुदामा